अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमानं पुन्हा एका विषयावरती चर्चा करण्यासाठी मी तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमानं आलो आहे. सर्वप्रथम मी सर्व नवनाथांना नमन वंदन करतो. नाथ भक्तांना माझा मानाचा मोलाचा अलकादेश. मित्रांनो, सांगावं काय, सांगायचे काय, सांगावे कसे, या सर्व गोष्टींचे प्रश्न माझ्यासमोर नेहमी उभे असतात. त्यामुळे मी ज्या गुप्त गोष्टी आहेत की त्या दैवकृपेनं साधकाला मिळत असतात, त्या ज्याच्या त्याच्या असतात. मी त्या व्हिडिओच्या माध्यमानं तुमच्या समोर उजागर करू शकत नाही. जो माझा शिष्य आहे, जो माझ्यापर्यंत येतो, मी त्याला त्या गोष्टी इथे समोर बसून सांगू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो. तुमच्याशी मात्र त्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमानं बोलू शकत नाही. आणि मंत्रतंत्राच्या माध्यमातून, उपाय आणि उतार्याच्या माध्यमातून तर मी कधीही कोणाशी बोलत नाही आणि मी त्या गोष्टी स्वतः अवलंबत पण नाही. माझ्या शक्तीच्या कृपे आशीर्वादानं, नवनाथांच्या कृपे आशीर्वादानं मला त्या गोष्टींची गरजही पडत नाही. कुठलाही तंत्र असो, कुठलाही मंत्र असो, कुठलीही पीडा किंवा कुठलीही बाधा असो, शक्तिबंधन असेल, शक्ती खुली करायची असेल, शक्ती येत नसेल, शक्तीचे कुठलेही कार्य असो आणि पिढेबाधेचे कुठलेही कार्य असो, कुठलाही तंत्र असो, कोणत्याही देशातला, कोणत्याही राज्यातला, कोणत्याही शक्तीचा आणि कोणत्याही माध्यमाचा, माझे नाथ मला त्या गोष्टीमध्ये मदत करतात, पूर्ण सामर्थ्य पुरवतात, कृपा करतात. त्यामुळे मला लिंबाची, दोरीची, इतर कोणत्याही गोष्टीची गरज कधीही लागत नाही आणि मी त्या गोष्टी कधी हातात घेतही नाही. हे सत्य आहे. हे ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेसच तुम्हाला समजेल. तर आज कुठलाही वेळ वाया न घालवता मी ज्या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे त्या विषयाला आपण सुरुवात करू. मित्रांनो, जांभळी येणं म्हणजे आळस नव्हे, पण ज्याही वेळेस तुम्ही देवनाम जपत असता, ज्याही वेळेस तुम्ही शक्तीचं नाम तुमच्या मुखामधून निघत असतं किंवा तुम्ही भक्ती करत असता, पूजा सेवा करत असता, तर त्यावेळेस जांभळी येते, आळस आल्यासारखं होतं. चैतन्य असतं, ऊर्जा असते, अंगावरती कुठली आमगळ नसते, मरगळ नसते, कुठलाही आळस नसतो, पण तरीही झोप झालेली असतानाही पण जांभळी येते. जांभळी येण्याचं कारण काय, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमानं जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला सेवेनं, पूजेनं किंवा इतर शक्तीच्या कृपेनं जर जांभळी येत असेल तर भाग्यवान आहात. तुमची आत्मिक उन्नतीच्या निकट आहात. जांभळी येणं ह्या विषयावरती अनेक व्यक्ती, अनेक गुरु महाराज आपापलं वेगवेगळं महत्वाकांक्षाने वेगवेगळे हे शब्दाच्या याच्यात वर्णन करतील. मी तर म्हणेल का तुम्ही उन्नतीच्या, प्रगतीच्या पथावरती आहात. तुमची आत्मिक उन्नती खूप जवळ आहे आणि तुम्ही आत्मिक उन्नतीला